या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच माता चंद्रघंटेचा दिवस. चंद्रघंटेबद्दल जाणून घेताना आधी तिच्या स्वरूपाबद्दल थोडीशी माहिती घेऊ. मातेचा रंग हा सोनेरी. आपण मातेच्या हातात बघितलंय, गदा आहे, भाला आहे, धनुष्यबाण आहे, कमळ आहे, कमंडलू आहे, चक्र आहे, एक हात आशीर्वाद देणारा आहे. अशी ही माता. आपण कालच्या भागात बघितलं की मातेने कसं स्वतःला विलीन करून घेतलं होतं, आत्मदाह केला होता स्वतःचा. आणि अग्नी जेव्हा मातेने स्वतःला उडी घेतली होती तेव्हा शिवालाही खूप त्रास झाला आणि शिवा त्राही त्राही करत हिंडत होते, माझी सती, माझी सती, माझी पार्वती. आणि नंतर जेव्हा शिवाला जाणवलं की अरे, मला आता शांत राहायला हवं, तेव्हा ते समाधी अवस्थेत गेले. दुसऱ्या याच्यात आपण बघितलं की हिमालयाच्या पोटी आणि नैनावती आणि हिमालयाच्या पोटी माता जन्म घेतात. हे जे रूप आहे हे तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटेचं रूप. खर तर राजाला आणि राणीला खूप काळजी असते, कारण मातेला आता माता तरुण झालेली असते, युवा अवस्थेत असतात आणि त्यांना कसं राहायचं हे कसं कळत नाही. यांना सारखं काय आकर्षण त्या राखेचं आहे, यांना रुद्राक्षाचं आकर्षण आहे, यासारख्या आपल्या बेल वाहतात, यासारख्या ध्यान करतात. यांना का नाही वाटत की आपण बाकीच्या राजकन्यांसारखं जगावं? यासाठी ते दोघंही काळजीत असतात. होतं असं की आज मातेच्या विवाहाचा दिवस असतो आणि मातेच्या विवाहाच्या दिवशी आता तिकडून महादेव आपली जी वरात आहे ती घेऊन येतात. इथे देव देवता तर असतातच, पण भूत पिशाचे गण सुद्धा असतो. आणि तुम्हाला माहितीये कसे भूत पिशाचे गण असेल, ते आपले मस्त नाचत 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 येतात आहे. तर हे सगळं जवळ जवळ जेव्हा ती वरात येते तेव्हा माता नैनावती बघतात की अरे बापरे, हे काय आहे? महादेवाच्या तर गळ्यात त्या मुंडमाला आहेत, नागोबा आपला असं सू सू करतोय, गंगा जटेतली वाहते, आणि हे काय रूप आहे? ते काय वल्कलं लग्नाच्या दिवशी आणि काय राख फासून घेतलीये. कारण तिने जो अपेक्षा केलेली असते मातेनी की माझा जो जावई आहे तो अतिशय सुंदर, अतिशय जसा आता आपण ज्या आपल्या पिढीतल्या बाया आहेत सगळ्या माऊल्या, त्या हाच विचार करतात ना की माझा जो जावई आहे तो खूप चांगला असेल. तर तसंच ती पण असाच विचार करत होती आणि तिने जेव्हा हे सगळं रूप बघितलं, त्यांच्यासोबत भूत पिशाच पण नाचतात आहे वगैरे वगैरे, तर त्यांना एकदम चक्कर आली आणि त्या पडल्या. इकडे मातेला कळतं की नेमकं काय झालं, महादेव कुठल्या रूपात आले आहेत. आणि महादेवी आता चंद्रघंटेचे रूप घेतात, उग्र रूप घेतात. उग्र रूप यासाठी घेतात की कुठेही त्यांच्यात आणि आपल्यात तुलना कोणी घरच्या परिवारांनी करायला नको. आणि मग त्या लग्नाची जो समारंभ असतो त्या ठिकाणी त्या जातात. त्या गेल्यानंतर महादेव त्यांच्याकडे असं बघतच राहतात आणि जे समजायचं ते समजतात. लगेच स्वतःचं रूपांतर एका तरुण युवकामध्ये ते करून घेतात. अशी ही कथा आहे माता चंद्रघंटेची. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर मातेचं सौंदर्य, सजगता आणि त्याचबरोबर मातेनं दिलेली दाखवलेली शिस्त, की प्रसंगी ती शिस्तीचंही पालन करते आणि दिशा पण दाखवते. म्हणजे बाईनं कसं असावं, तर माता चंद्रघंटेसारखं तिने शालीनता, शीतलता आणि त्याचबरोबर कुठेतरी डिसिप्लिन हा असल्याच पाहिजे. जर कोणी चुकत असेल तर तिनं त्याला म्हणजे योग्य वेळेवर योग्य ठिकाणी जागेवर आणायला हवं, असा हा बिटवीन द लाईन्स इथे अर्थ आपल्याला अभिप्रेरित आहे. आता चंद्रघंटेचं जर आपण रूप बघितलं तर असं मस्तकावर अर्धा चंद्र आहे. त्यांचा त्रिनेत्र हा उघडलेला आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला त्या कॉन्शियस असतात हे सुद्धा यातून आपल्याला समजतं. आणि त्याच्यानंतर घंटा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक घट,
घट म्हणजे शरीर, घट घट से होता है, घट घट से घटता है, हा अर्थ लागेल. शरीराला घट म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे घंटा. घंटा म्हणजे नाद. जेव्हा आपण आपण बघा मंदिरात जेव्हा जातो तेव्हा अनेक लोक येतात. ते कुठे एका हाताने असं करतात, एका हाताने घंटा वाजवतात, एका हाताने असं करतात. वेगवेगळे प्रकार असतात त्यांची बॉडी लँग्वेज जर तुम्ही बघितले. थोडक्यात मला सांगायचंय ते वेगवेगळ्या मनस्थितीतून आलेले असतात. कोणी भांडून आलं असतं, कोणी रागवून आलं असतं, कोणी प्रेमाने आलेलं असतं, कोणी आणखी काहीतरी काळज्या घेऊन आलेलं असतं. म्हणजे त्यांचे प्रकार हे वेगवेगळे असतात. अनेक लोक येतात मंदिरात आणि घंटा वाजवण्याचा जरी प्रकार वेगळा वेगळा असला प्रत्येकाचा तरी नाद मात्र एकच असतो. तो नाद कशासाठी महत्वाचा असतो? कारण ही जी नकारात्मकता आहे आपल्या मनातली, आपल्या परिसरातली, ही सगळी नकारात्मकता या घंटेद्वारे दूर होते. मला वाटतं माझा अर्थ सांगण्याचा आपल्यापर्यंत पोहोचतोय ना, की थोडं कठीण वगैरे होतंय. म्हणजे मी सोपं करील. आपण कृपा करून अंगठे दाखवा जर ते कठीण वाटत असेल तर. ठीक आहे. तर ही घंटा त्याच्यासाठी आहे की आपल्या मनातला उद्रेक, आपल्या मनातली जो असंतोष आहे तो दूर होण्यासाठी हा नाद अतिशय महत्वाचा आहे. म्हणून ती चंद्रघंटा. हा अर्थ जो अभिप्रेरित झाला तो आपल्या समोर ठेवला. आणि याच्यात सगळ्यात काय महत्वाचं आहे तर चेतना. तुमच्यातील चेतना महत्वाची आहे. याच्यात आपल्याला देवी काय मदत करतात आहे ध्यानासाठी, हा तिसरा मुद्दा मी बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगते की जो या अभ्यासातून कळला. तर याचा संबंध बघा, जसा घंटेचा संबंध हा नादाशी आहे तसाच चंद्रघंटेचा संबंध हा चंद्राशी म्हणजे प्रकाशाशी पण आहे. म्हणजे इथे नाद आणि प्रकाश किती महत्वाचे बिटवीन द लाईन्स. जरूर पेन असेल तर टिपून ठेवा की आपल्यातील नाद, नाद हा ओंकार, ओंकार स्वरूप आहे. आपल्यातील नाद आणि आपल्यातील प्रकाश आपल्याला जागवायचंय आणि आपल्याला वाढवायचंय. म्हणजेच काय तर ध्यानाच्या अवस्थेकडे आपल्याला स्वतःला स्वतः शोधायचंय. जे गौतम बुद्ध म्हणतात आपो दीपो भव. आणि हा प्रकाश, हा नाद माझ्या कुंडलिनी शक्तीपासून मला वर 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 मातेच्या आशीर्वादाने, ही जी कुंडलिनी शक्ती आहे जी 3.5 वेटोळे घालून बसलीये, ही अशी झिक झॅग झिक झॅग झिक झॅग वर जाऊन कुठे येणार आहे तर ही आपल्या इथे ब्रह्मरंध्रावर येणार आहे. म्हणजेच नाद आणि प्रकाश जेव्हा आपला वाढतो तेव्हा आपल्याला ही स्थिती मिळवता येते. आणि ही माता आपली कुठे राहते तर मणिपूर चक्रात राहते. मणिपूर चक्राचा आपण मंत्र पण बघितला की रम आहे. म्हणजे खाली लम, त्याच्यानंतर स्वादिष्टांचा वम, मणिपूरचा रम, लम, वम, रम. इथला आहे यम म्हणजे हृदय चक्राचा हम, ओम आणि ओम. म्हणजे इथे जी आहे ती आपली, आपल्याला जे दर्शन होतं ते महादेव आणि महादेवीचं दर्शन होतं. म्हणजे ही नवरात्र किती सुंदर आहे. एक एक देवी, एक एक देवी आपल्याला आशीर्वाद देऊन. काल आपण खालचे 2 चक्र ऍक्टिव्हेट केलेत आणि आज आपल्याला मणिपूर चक्र हे ऍक्टिव्हेट करायचं. मणिपूर चक्र म्हणजे खजाना आहे मास्टर्स. एका 10 मिनिटाच्या ह्याच्यात असं काही सांगता येत नाही की नेमकं काय आहे. म्हणजे ब्रह्मांडाचा जो सगळा खजिना आहे तो आपला मणिपूर चक्रापासून आपल्याला त्याच्याशी कनेक्ट झालं की सगळ्या गोष्टी आपोआप मिळत जातात. मला वाटतं इतका भाग याच्यासाठी पुरेसा आहे मातेच्या आजच्या स्वरूपासाठी. शंकरी गीतेत आज सकाळी कालच मी दादांशी बोलली होती की काही जर गोष्टी आपल्याला आणखीन कळत असतील तर त्या माझ्यापर्यंत जरूर पोचवा. समजा काही नावं आहेत तर पुस्तकामध्ये, पोथीमध्ये काही नावं जे आपल्याला वेगळे मिळतात आणि प्रत्यक्षात काही नावं ही वेगळी असतात. जसं त्यांच्या आजोबांचं नाव, गुरुदादांच्या आजोबांचं नाव आनंद कुंटे असं दिलंय तर ते आनंद कुटे असं आहे. तर हा उल्लेख मागच्याही भागात केलेला होता. तो जर चुकीनं झाला असेल तर त्यासाठी क्षमस्व. मास्टर्स, मी याच्यासाठी आपल्याला सांगते की काही हा या पुस्तकाचं याच्यात रूपांतर व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. माझी इच्छा आहे म्हणजे महाराजांच्याच कडून मिळालेला तो आदेश आहे. फक्त याच्यात कुठेतरी
महाराज मला द्या ना ही सर्व्हिस, लिहायला द्या ना, म्हणजे मला हवी आहे, याच्यावर खूप काही लिहायचंय, असा माझा बालहट्ट महाराजांकडे. तर त्याच्यामुळे तो कदाचित मी आला असावा. तर गाभारा योग योगेश्वरांचा असं बिटवीन द लाईन्स एखादं छानसं पुस्तक व्हावं अशी खूप इच्छा आहे, आणि त्याच्यात आणखीनही काही गोष्टी येतील की ज्या या सेशन मध्ये घेतल्या गेल्या नाही. तर मला वाटतं आपण अंगठे दाखवा आणि जरा आशीर्वाद द्या की या गोष्टी घडून येतील. आणि जर काही नावं बदलली असतील, आपल्याला जर काही नवीन संदर्भ आपल्या हातात आले असतील, तर ते मला जरूर पाठवत चला. मास्टर्स, आज जी ओवी आहे, आजचा जो अध्याय आहे, त्याच्यात आपण जो पहिला भाग घेतलाय 10 ओळींपर्यंत, बाबांनी जे दिलं आहे ते अहंकाराबद्दल तर ते बोलतातच आहे, पण त्यांनी तटस्थपणे निरीक्षण करायला सांगितलंय. आता तटस्थपणे निरीक्षण कसं करायचं, या 11व्या अध्यायात, 11वा झाला 12वा अध्याय, की महाराज म्हणतात आहे की तुम्ही तुमच्या मनाच्या हालचालीचं नीट निरीक्षण करा. आता इथे मनाच्या हालचालीचं निरीक्षण करायचं म्हणजे काय, तर काही नाही, फक्त साक्षी भावानं आपल्याला आपल्याकडे बघायचंय. अगदी साधं सरळ सोपं उदाहरण मी आपल्याला सांगते, की आपण सकाळी पोथी घेऊन बसतो किंवा आपण काहीतरी पूजा करत असतो, किंवा आपल्या घरातली स्त्री असू दे की पुरुष असू दे, आणि तिकडे दारावरची बेल वाजते. मग तो तिला किंवा ती त्यांना सांगते दार उघडा. मग दुसरं आणखीन काहीतरी होतं, कुकर बंद करा. तिसरं, अरे 3 शिट्ट्या झाल्या, कुकर का नाही बंद केला? आपल्यातली आई ती जागृत होते. कसं कळत नाही, म्हणजे इकडे पोथी जाते बाजूला आणि आपण त्या शिट्ट्यांसाठी कोणाला तरी ओरडत असतो किंवा रागवत असतो. मग आणखी कोणीतरी काहीतरी म्हणतं, चहा घेते का तू? हा, अर्धा कप चालेल. म्हणजे ती जप घेताना तो अर्धा कपाचा पण इशारा आपण करतो. ह्या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत होतात, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. फक्त अंगठा दाखवा, की एका वेळेला भाजी टाकतो, एका वेळेला पोळी टाकतो, एका वेळेला ते महाराजांचं ऐकतही असतो, आणि मग पटकन मेसेज झळकतो तर आपण पटकन त्याला उत्तर द्यायला जातो, आणि नंतर आपल्याला कळतं की अरे, मी हा मेसेज नीट वाचलाच नाही आणि याचं उत्तर दिलं. म्हणजे तिथे महाराज आपला कान पेतात की हे बघ, मी तुला सांगितलं होतं तू कॉन्शियसनेस मध्ये जग, आणि तरी कुठेतरी आपण असं गडबड गडबड आपली सुरूच असते. तर इथे महाराजांनी खूप छान सांगितलं की स्वतः साक्षी भावातून तुम्ही स्वतःकडे बघा. ओशोंनी या साक्षी भावावर खूप काही सांगितलंय. जर तुम्ही ओशोंची प्रवचनं ऐकलीत तर तुम्हाला कळून येईल. एक खूप सुंदर गाणं आहे. हे जे गाणं आहे, तुम्ही मनाला जाणून घ्या असं महाराज म्हणतात. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. पुढे खूप छान आहे की सुख की कलिया दुःख के काटे, मन सबका आधार. असंच आहे की नाही, आपलं मन हे एका दर्पणासारखं आहे की नाही. याच्यावर खूप सुंदर सुंदर शेर पण आहे, पण मन जेव्हा मनावर बोलीन तेव्हा मला असं वाटतं ह्याच्यात आणखीन मी खूप काही उलगडून सांगेल. मनावर बहिणाबाईंनी पण किती सुंदर लिहिलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती आवरू आवर फिरी येई पिकावर. आणि आपल्या समर्थांनी तर एका रात्रीतून मनाचे श्लोक लिहिले आहेत 205. म्हणजे मन मन सगळ्यात मोठे मानसशास्त्रज्ञ जर कोणी असेल तर समर्थ आहेत. आणि प्रत्येक संतांनी मनावर खूप भर दिलाय की तुम्ही मनाला बघा, तुमचं मन काय म्हणतं, तुमच्या मनाला जसं वाटतं तसं करा. पण आपण खूपदा असं होतं की आपल्या मनाचा विचारच करत नाही, आपण दुसऱ्याचा विचार करण्यातच आपलं आयुष्य जातं, की मुलाचं, मुलीचं, नवऱ्याचं, त्याच्यानंतर आपण आपली आई, आपले वडील, याच्या भोवतीच आपण फिरत असतो. पण मला काय वाटतं हे आपण विसरून जातो, आणि जेव्हा आयुष्याची संध्याकाळ येते तेव्हा आपल्याला वाटतं अरे, माझ्या हातून खूप काही गोष्टी आहेत ज्या मला करायच्या राहिल्या. मला गाणे ऐकायला आवडतात, मला नाचायला आवडतं, मला बाहेर फिरायला जायला आवडतं, मला अशी खरपूस भाकरी खायला आवडते. पण करतो काय आपण, की जी राहिली असते ना खालची पोळी, ती आपली शेकतो आणि ती खाऊन घेतो. म्हणजे आपण सगळ्यात दुर्लक्ष कोणाकडे करतो, तर आपल्याकडे, आपल्या मनाकडे करतो. आपण मनासारखं जगतच नाही. इथे महाराज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून अवेअर करतात आहे की तू तुझ्या मनाची काळजी घे, तू तुझ्या मनाला जप. माझ्या मनात आहे ना, आज छान बाहेर जायचं आणि मस्त वडापाव खायचा, तर मी तो खाल्ला पाहिजे, तो एन्जॉय केला पाहिजे, तो प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला पाहिजे. मला वाटतं ना, मी सजायला हवी,
मग मी या वयात पण सजायला हवे. मला वाटतं मी मोगऱ्याचा गजरा लावायला हवा. कशासाठी मी काळजी करू की लोक काय म्हणतील? माझ्या पांढऱ्या केसांवर तो सुंदर मोगऱ्याचा गजरा मी जरूर लावून घेईन. आपल्या मनाला काय वाटतं त्याचा विचार करा. लोकांच्या काळज्या नका करू की लोक काय म्हणतील. लोक कधी सर्टिफिकेट देत नसतात. आपण आपल्या मनाचा विचार करा असं आपले महाराज सांगतात आहेत. त्याच्यानंतर एक अजून त्यांनी असं सांगितलंय, मनाला जाणताना भाव हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपला भाव कसा आहे. आपण इथे संतांच्या दृष्टिकोनातून थोडस बघूया की जेव्हा परमहंस रामकृष्ण परमहंस आणि माता शारदा देवी यांचं उदाहरणच खूप वेगळं आहे. म्हणजे भाव काय असतो नवरा बायकोचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर एका संन्याशाने लग्न केल्यानंतर एकत्र राहून दोघं त्यांचा भाव हा अभ्यासण्यासारखा आहे, तो लक्षात घेण्यासारखा आहे, तो समजावून घेण्यासारखा आहे. कारण माता शारदा देवी सगळी सेवा रामकृष्णांची करायची, अगदी लहान मुलासारखे. त्यांना उठलं की काय त्यांना गरम पाणी करून देणं, दात घासायला पाणी देणं, त्याच्यानंतर आंघोळीला पाणी देणं, त्यांना जेवू घालणं वेळेवर, सगळं आवरणं, अगदी पूजेची तयारी करणं, त्याच्यानंतर झोपण्यासाठी त्यांचा बिछाना आवरून देणं, एक व्यवस्थित चादर टाकून देणं, मच्छरदाणी टाकून देणं, या सगळ्या व्यवस्थित गोष्टी. आणि शिवाय त्यांचे पाय चेपून देणं. त्यांना मालिश करावी लागायची. म्हणजे आंघोळीच्या आधी तेलाची मालिश माता करून द्यायच्या. तर इतकी सकाळपासून एखाद्या लहान मुलासारखी सेवा रात्रीपर्यंत माता करायच्या. आणि रात्री झोपताना जेव्हा पाय दावायच्या तेव्हा रामकृष्ण उठायचे आणि मातेच्या चरणावर नमस्कार करायचे. एकदा मातेने विचारलं की तुम्ही मला नमस्कार करता, तुम्ही माझ्यात काय बघता, कुठल्या दृष्टीने तुम्ही माझ्याकडे बघता? रामकृष्णांचं उत्तर जे होतं ना मास्टर्स, ते असं होतं, आपल्या मंदिरातली जी काली माता आहे ना, त्या कालीचं रूप मी तुझ्यात बघतो ग. ही काली माताच माझी सेवा करत असते. तत्क्षणी माताजींनी उत्तर दिलं, माझे भाऊ, माझा नवरा, माझे वडील, माझी आई, माझे सद्गुरू, माझं दैवत, हे सगळं सगळं तुम्ही आहात. इतकं पवित्र नातं माताजींचं आणि रामकृष्णांचं होतं. एक दिवस असं झालं होतं की रामकृष्णांना दोन पैसे हवे होते आणि त्यांना बाहेर जायचं होतं टांगा घेऊन. माताजी स्वयंपाकघरात होत्या आणि ते स्वयंपाकघर खूप दूर होतं त्या स्थळापासून. तर त्या हृदय नावाच्या शिष्याला ते सांगतात, जा माताजींकडून 2 पैसे घेऊन ये. आणि तो शिष्य जेव्हा जातो तेव्हा त्या स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर 2 पैसे काढून ठेवलेले असतात. कसं कळलं असेल माताजींना की प्रभूजींना 2 पैसे हवेत? केवळ अनुसंधान. या हृदयचे त्या हृदय जे आपण म्हणतो ती जाणीव, म्हणजे आत्म्याचा आत्म्याशी. त्या दिवशी ना वामनराव काकांशी बोलताना ते मला म्हणाले, तेव्हा मला असं वाटलं की हे किती मनातलं आपलं बोलले, की आपला जो संबंध आहे ना तो आत्म्याचा आत्म्याशी असायला हवा, असं काका बोलून गेले. ते प्रेम, ती ममता, तो स्नेह जो आत्म्याचा आत्म्याशी असतो. तुम्हाला काय झालंय हे जेव्हा तुमच्या आईला न सांगताही कळलेलं असतं, किंवा वडिलांना कळलेलं असतं, किंवा एखाद्या जवळच्या मैत्रिणीला किंवा इथल्या कुठल्याही मैत्रिणीला जेव्हा समजतं, तो संबंध असतो आत्म्याचा आत्म्याशी. तिथे बोलावंच लागत नाही. तर असा संबंध होता. म्हणजे घार उडे आकाशी, तिचं चित्त पिलापाशी, का काय सुरू आहे ते तिला ठाऊक असतं. तसं मातेला कळायचं. इतकं अनुसंधान, इतकं एकरूपता माता आणि रामकृष्णांची होती. आणि रामकृष्ण त्यांना अहोजाहो करायचे. एकदा काय झालं की त्या रात्री त्यांचं प्रसादम घेऊन आल्या आणि इथे आपले परमहंस स्वामी बसले होते ध्यानामध्ये. मातांना वाटलं यांना कुठेही व्यत्यय नको यांच्या ध्यानात. त्यांनी हळूच ठेवलं आणि त्या निघून गेल्या. पण निघून जाताना आवाज आला,
अगं ते दार लाव जरा आणि मग जा. आणि नंतर त्यांनी हळूच दार लोटलं आणि त्या गेल्या. जेव्हा परमहंसाने डोळे उघडले, कारण आपली चूक त्यांना लक्षात आली, कारण क्षणभर त्यांना वाटलं की आपली पुतणी चंद्रमणी आलेली आहे आणि तिने ताट आणले. आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना जाणवलं की माताजी होत्या. त्या क्षणी ते इतके खजील झाले, त्यांना इतकं वाईट वाटलं की आपण आज माताजींना ते एकेरी शब्दांनी बोललो की ते दार लावून जा म्हणून. म्हणजे किती प्रेम, किती आत्मीयता, किती सन्मान एका नवऱ्याचं एका बायकोशी आणि एका बायकोचं एका नवऱ्याशी. असं मला नाही वाटत की विश्वात कुठे नातं असेल की जे परमहंसांचं आणि माताजींचं. मला वाटतं खूप काही सांगितलं का? आता बोलू, ध्यानाकडे वळू. बोलत बसली तर बोलत बसेल. ह्या गोष्टी आपल्याला आवडतात आहे असं मला वाटतं, जाणवतं. धन्यवाद. आपल्याला विनंती करते, 8:53 झाले. आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावे. आपले चष्मे अगदी हळूच बाजूला काढा. एक दीर्घ श्वास आत आणि एक श्वास बाहेर. स्ट्रेस. पुन्हा एक श्वास आत घेऊन जा, अगदी मूलाधार चक्रापर्यंत. ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आणि माता चंद्रघंटेच्या, शंकर महाराजांच्या, महादेव महादेवीच्या ऊर्जेशी आपण एकरूप झाले. आवाहन करते, पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा, माता चंद्रघंटा, महादेव महादेवी, आपल्या सद्गुरूंना बोलवा. मास्टर्स शंकर महाराज, संपूर्ण ऊर्जा आपण आपल्या मूलाधार चक्रात नेली आहे. इथे 3दा उच्चार करा मास्टर्स. लम. लाल रंगाला बघा, इमॅजिन करा इथे लाल रंग आहे. उत्सर्जनाच्या जागेवर लम. लम. ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्या पावलापासून मूलाधार चक्रापर्यंत
वर या मास्टर्स, 4 बोटवर स्वाधिष्ठान चक्र. माता शैलपुत्रीला दंडवत करून वर या. माता ब्रह्मचारिणी स्मरण करा. एक श्वास स्वाधिष्ठान चक्रापर्यंत घेऊन जा. वम. 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 स्पंदनांना महसूस करा. वर या मास्टर्स, माता चंद्रघंटेच्या दिशेशी एकरूप व्हा आणि आपल्या मणिपूर चक्रात म्हणजेच पोटामध्ये पिवळा रंग महसूस करा. खालचा आपण ऑरेंज कलर बघितलाय मास्टर्स. माता ब्रह्मचारिणीला वंदन करून आपण पिवळा रंग बघतो आहोत मणिपूर चक्रात. इथलं बीज आहे रम बीज. रम. 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 आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होत आहे मास्टर्स. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्राकडे. लक्ष मणिपूर चक्रावर
पिवळ्या रंगाचा प्रकाश मास्टर्स आता मणिपूर चक्रातून हळूहळू आपण हृदय चक्रात आलेलो आहोत. हृदय चक्रामधील स्पंदन बघा मास्टर्स. आपले गुरु आपल्या समोर आहेत आणि माता चंद्रघंटा त्यांच्या बाजूला आहेत. त्यांच्या मुकुटातील जो चंद्र आहे त्याचा प्रकाश आणि या घंटेचा नाद हा आपल्या आज्ञा चक्रात जागृत झालेला आहे. एक अत्यंत अद्भुत गोष्ट आहे मास्टर्स. जस्ट फील इट. आज्ञा चक्रावरची स्पंदन बघा. हा प्रकाश आणि नाद आपल्या आज्ञा चक्राशी तादात्म्य पावतोय.
आज्ञा चक्रावरची स्पंदना. हा प्रकाश आणि हा नाद या मंत्राबरोबर पूर्ण हृदयात जाऊ द्या मास्टर्स. शांत, एकदम शांत.
सफर है ये, कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। जिंदगी को बहुत प्यार हमने दिया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हम। रोते रोते जमाने में आए मगर हंसते हंसते जमाने से जाएंगे हम। जाएंगे पर किधर है किसे ये खबर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। ऐसे जीवन भी है जो जिए ही नहीं, जिनको जीने से पहले ही मौत आ गई। फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं, जिनको खिलने से पहले खिज़ा खा गई। है परेशान नजर, थक गए चार घर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। जिंदगी का सफर है ये, कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। क्या उस गली में कभी तेरा जाना हुआ, जहाँ से ज़माने को गुज़रे ज़माना हुआ। मेरा समय तो वहीं पे है ठहरा हुआ।
स्ट्रेस आपण ज्यांना आवाहन केलं ते ब्रह्मश्री पितामह पत्री सर, बाबा सनातन शंकर महाराज, माता चंद्रघंटा, महादेव आणि महादेवी, सूर्यनारायण, आपल्याला या ग्रुपच्या वतीने दंडवत प्रणाम. आपण ज्या धामातून आला आहात ते जाण्यासाठी आता मोकळे आहात. आम्ही आपली रजा मागतो. धन्यवाद. मास्टर्स चेतन तिकडे यावं. दोन्ही हात आपल्या डोळ्यात. 5 4 1 1 0. आज इतकी ऊर्जा होते की ती ऊर्जा आपल्यावर अशीच बरसत राहावी. आपल्यावर, आपल्या घरावर, या सोल फॅमिलीवर, या विश्वावर आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. बोलता येत नाही मला, कोणीतरी जबाबदारी घ्या. मला तर खरं आतापर्यंत जे अनुभव आलेले मी सांगितले नाहीत ते मला सांगायचे. म्हणजे खूप वेळा अनुभव येतात पण आपण काहीच बोलतो आणि काही आपल्या तशाच गूढ मनामध्ये राहून जातात. ते न सांगितलेले मुद्दे. आपण पहिल्यांदा पावसाची प्रार्थना केली होती एकदा. आमच्या गावाला पाऊस नव्हता आणि त्याचा अनुभव इतका सुंदर आहे ताई. ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या पिकांवर औषध फवारायला जाऊ त्या वेळेला आम्ही गेलो की पाऊस पडत होता, गेलो की पाऊस पडत होता, की आम्हाला तिथे औषध मारता येत नव्हतं आणि आम्ही परत येत होतो दुसऱ्या दिवशी. असं खूप वेळा 70 ते 80% वेळा पाऊस तिथं आम्ही गेल्यानंतर पडलाय. आता हे सांगताना मला अहंकाराची बाधा नको एवढीच परमेश्वराच्या जवळ विनंती आहे. एकदा आम्ही आमचे जावई, मुलगी आणि मी फोन खरेदी करायला गेलो होतो आणि तुम्ही सांगितलं होतं शंकर महाराज आपल्या बरोबर कायम असतात आणि तिथे एवढ्या मोठ्या त्या ह्याच्यामध्ये काय दुकानामध्ये, मॉलमध्ये एकदम मैं हूँ हिमालय का रहने वाला ते गाणं पहिल्या 2 ओळी हे झाल्या. तेव्हा माझी मुलगी म्हटली बघ शंकर महाराज आपल्या बरोबर आहेत फोन घ्यायला गेलो तरीही. आणि त्यानंतर माझी बहीण सुद्धा गावाला गेल्यानंतर ती पण असंच म्हटली, तिच्या गावचे लोक म्हटले की तुम्ही आला, तुम्ही पाऊस घेऊन आला. जे हा पण ग्रेट होता अनुभव. त्यानंतर ध्यानातून मिळालेली एनर्जी पण माझ्या पिकांना मिळत गेली आणि त्याचे खूप चांगला अनुभव आहे. मी स्वीटकॉर्न जे लावलेलं आहे माझ्या शेतामध्ये, तर ते इतकं सुंदर आहे पीक, युनिफॉर्मिटीने आलेलं आहे. त्याला मी ध्यानातनं एनर्जी देते, सिल्वामधनं पण ते मला एनर्जी देते. आणि त्याच्यानंतर एका दिवशी मला तारीख आठवत नाही आता, किंवा मी इथं वाचली तर मला समजेल. तर त्या दिवशी पण मला खूप चांगला अनुभव आला होता आणि तो अनुभव मी सांगितला. पण त्यापूर्वी एक देवदूत मला दिसला. देवदूत म्हणजे गाल गुलाबी वगैरे, डोळ्याखाली हिरवं, आणि तो खूप, मी तुम्हाला सांगितलं बघा माझे रागाने दातोट खाल्ले गेले. तर त्याच वेळेला मी ते रागाने दातोट खाल्ले गेले आणि माझ्या बाजूला तो देवदूत उभा होता आणि ते ध्यान मी पुन्हा एकदा अनुभवलं तर तो देवदूत हा शब्द
मी दुसऱ्यांदा ऐकलं तेव्हा मला देवदूत हा शब्द कळला. नको येऊ इकडं. तर आणि मग तो देवदूत मला रागाने तो पण दात ओठ खात होता माझ्यावर ताई, आणि इतका रागावला होता, माहित नाही मला का रागावला होता. आणि तो रागाने असा, म्हणजे जणू मी जी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची हलवत होता, आणि तो हलताना त्याच्या कानातल्या वाळ्या खूप हलत होत्या. एवढं मला दिसलं होतं. आणि हे नंतर ते दिसलं आणि गूढ याच्यात, म्हणजे अंतराळात हे झालं मला सांगता, म्हणजे मी विसरून गेले, आणि थोड्या वेळाने मला ते आठवलं, अरे मी हे पण पाहिलं होतं. पण हा अनुभव मी 2 दिवसापूर्वी घेतला, आणि म्हणजे प्रत्यक्ष खुर्चीला पण माझ्या असं असं मारल्यानंतर जे आपल्याला स्पंदनं जाणवतात, ती 2 वेळा स्पंदनं माझ्या खुर्चीला जाणवली होती. आणि त्यानंतर मग मी पुन्हा तुम्ही मला म्हणजे एकदा सांगितलं होतं की आपण ध्यानात पुन्हा हेच प्रश्न घेऊन बसायचे. तर त्याप्रमाणे मी ध्यानात हा प्रश्न घेऊन बसले, आणि मला त्या दिवशी पहाटे एक स्वप्न पडलं. म्हणजे एका ह्याच्यावर बसले होते, प्राण्यावर, आणि तो प्राणी हत्ती असावा, कारण मी इतक्या उंचीवर बसले होते असं मला जाणवलं. आणि त्यानंतर 2 रेडे एकमेकांची त्यांची झुंज चाललीये, आणि ते एकमेकांना ढकलतायत. आणि मी म्हंटल, मी काय हत्तीवर बसलेली आहे, मला नाही ते काय करणार, असं मला वाटलं. आणि ते आले ना माझ्या जवळ, आणि ते आले आणि त्यांनी त्यातल्या त्या दोघांनी एकमेकांना ढकललं, आणि तो त्यातला एक रेडा माझ्या माझ्या जवळ आला आणि मला धक्का बसला. तर तो हत्ती नव्हता, म्हणजे तो अगदी बारीक झाला, आणि मी त्याच्या पाठीवरून पडले. पडताना त्याचं शिंग माझ्या हाताला आलं, आणि मी खाली उडी मारली दुसऱ्या कप्प्यामध्ये, आणि जो प्राणी होता तो खाली पडला. मग लक्षात आलं की तो हत्ती नव्हता, तो रेडाच होता, आणि त्याला वर चढता येईना, आणि ते दोन्ही एकमेकांवर असे, म्हणजे इकडं पण त्याचं तोंड मागच्या रेड्याचं, ह्या रेड्याचं पण असं, ते एकमेकांना असे ढकलले, त्यांच्या ह्यानी मी खाली पडले रेट्यानी. हे स्वप्न मला पहाटे 11 तारखेला पडलं. आणि ताई, सांगायला असं हे होतंय मला, 15 तारखेला माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला कॅनडामध्ये, आणि माझी मुलं सुखरूप आहेत. पण दोन्ही मुलं आणि माझ्या सुनेच्या पोटातली दोन्ही बाळं सुखरूप आहेत. मी म्हंटल मी तुम्हाला सांगणार, पण ते नंतर सगळं व्यवस्थित झाल्यावर सांगेन. तर ते कुठेतरी शनिवारी चालले होते, म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे रविवार होता आणि त्यांच्याकडे शनिवार होता, आणि शनी अमावस्या होती. तर त्या दिवशी माझ्या बहिणीने मला सांगितलं की अगं इथे हे आहे, काय म्हणतात त्याला, सूर्याचं सूर्यग्रहण आहे. तर म्हटलं अगं आपल्याकडे नाहीये. तर म्हणती नाही अगं, ते कॅनडात आहे. आणि माझी सून कॅनडामध्येच आहे. तर मी तिला लगेच निरोप पाठवला, कंकणाकृती ग्रहण आहे बाळा, जाऊ नको बाहेर सूर्यप्रकाशात. तर हो म्हटली आई, आणि म्हटलं नामस्मरण वगैरे सगळं ऐक तू. तर तिने ते ऐकलं, पण काय माहिती बुद्धी कशी झाली. 5 वाजता त्यांना काहीतरी आणायला जायचं होतं मॉलमधनं, आणि एक डांगे काका म्हणून तिथं पुण्यातलेच तिथे राहतात, तर त्यांच्याकडे सगळे मित्र जमले होते. मग यांना जावंसं वाटलं, आणि हे गेले तिथे. आणि जाताना सिग्नलला गाडी थांबलेली होती त्यांची पण, आणि पुढेही 2 गाड्या होत्या, आणि सिग्नल सुटल्यानंतर गाडी किती वेगात असते. मी म्हंटल त्याला, अरे तू अशी कशी एवढ्या वेगात गाडी असते, आणि काय झालं असतं तर मी काय पाहिलं असतं आधी. तर तो म्हणला, नाही आई, सिग्नल सुटल्यानंतर ती गाडी होती, आणि माझी गाडी पुढच्या सेकंड लेन मध्ये ती गाडी मोठी पिकअप सारखी गाडी उभी होती, आणि त्याच्यावर जाऊन हा धडकला. ती गाडी पण पुढच्या आणखीन 2 गाड्यांना धडकलेली होती. म्हणजे स्वप्नात जसे मला ते अनुभवले, एकावर एक आपटलेले, तसंच ते तिथे झालं होतं. आणि याची म्हटलं मग तू मी म्हंटला मी ब्रेक दाबला, पण ती गाडी तिथपर्यंत घसरत गेली. आणि म्हंटल आई, सूर्यप्रकाश नव्हता ग, मी सूर्यप्रकाशात नाही गेलो. अरे म्हंटल बाळा, सूर्यप्रकाश एनर्जी देतो, पण मला असं सांगायचं होतं की निगेटिव्हिटी बाहेर असू शकते, म्हणून आपण जाऊ नये त्या ह्याच्यात, नाही जात आपल्याकडे. वाडवडिलांनी काही नियम सांगितलेले आहेत ते पाळावे. तो पण खूप घाबरला होता, आणि तो ऍक्सिडेंट एवढा, तिने पोटाला पट्टा लावलेला होता. ऑलरेडी 2 जुळी तिला आहेत, त्यामुळं 6वा महिना आहे, 6वा संपत आलाय, पण पोट खूप मोठं आहे तिचं.
आणि तिने पोटावर हात ठेवला होता आणि तो जो बेल्ट मारतात त्या बेल्टवर तो अंगठा, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो बेल्ट असा दाबला गेला ना पोटावर, तर तिने तो अंगठा जोरात रोवून असा पुढे घेतला. तर तो अंगठा म्हणजे तो रेटा इतका जोरात होता की तिचा अंगठा सुजला आणि तो हलवता येईना आणि पोटात जोरात कळ आली. इथेच आणि तिथे 12 वाजता म्हणजे आपलं रविवार होता. मी ध्यानाला इथं बसले होते आणि माझी लाईट गेली आणि मग मी परत जॉईन होऊ का नको हो विचार करत होते, तेवढ्यात त्याचा फोन आला आणि तो अटेंड केला. मग ते मला कळलं, तरी पण मी विचलित नाही झाले. हा आपल्या ध्यानाचा खूप मोठा अनुभव आहे ताई. मी विचलित झाले नाही. मी खूप माझ्या अंगात शंकर महाराजांनी स्थिरता दिली आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि सोडून दिले की काही नाही होणार. म्हटलं जगातली अशी कुठलीही जागा इतकी सुरक्षित नाही आईच्या पोटा इतकी. तुझी ती बाळं सुखरूप आहेत, काळजी करू नकोस. भीतीनं झालं असेल, पोटात दुखलं असेल. त्यानंतर मग त्यांनी डॉक्टरांकडे गेले. म्हणजे आपली रात्र चालू झाली तेव्हा ते दिवसा त्यांच्याकडे डॉक्टरांकडे गेले. ती जवळजवळ 7 तास दवाखान्यात होती. डॉक्टरांनी सगळं चेकअप वगैरे केलं. तर म्हणजे ब्लड रिपोर्ट पण दिले. बाकीचे सगळे नॉर्मल आहेत. डॉक्टर ओके म्हटले आणि मग त्यांना मी इथले आपले फ्लॉवर रेमेडीची जी औषधं आहेत, जे रेस्क्यू रेमेडी ती घ्यायला सांगितलं. म्हटलं औषध तू पहिलं घे. म्हणजे जर एकदम अनबॅलन्सिंग झाल्यानंतर काही हार्मोन्स चेंज झाले असतील मेंदूत, तर ते रक्तात पण जातात आणि बाळांवर तो होऊ शकतं. त्यामुळे तू बॅलन्स झालीये तरी तुम्ही दोघं जण ती फ्लॉवर रेमेडीची औषधं घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी घेतली पण आणि रक्ताचे पण रिपोर्ट अतिशय नॉर्मल आले आणि म्हणून मी आज हे तुम्हाला सांगू शकले ताई. पण आपल्या ध्यानाचा हा खूप मोठा फायदा आहे. हा आणि अजून एक सांगायचं की मागे पण मला एक ऍक्सिडेंट ध्यानामध्ये दिसला होता आणि मी सांगितलं होतं की मी ते पिक्चर रिवाइंड केलं होतं. पण आता सुद्धा हे मी जे मला एक आणखीन एक दृश्य दिसलं की चाकाच्या तिथे एक माणूस पडलेला आहे, जाडजूड, माझ्या मुलाच्या वयाचा, त्याच्या अंगावर रक्त सांडलंय आणि मी ते रिवाइंड करत होते पिक्चर. पण मला असा आवाज आला ते रिवाइंड करता येत नाहीये. मग आता काय करू म्हटलं, सगळं काही शुभ कर आणि ती प्रार्थना केली आणि मी सोडून दिलं. ते मी सांगितलं पण नाही, म्हटलं नको सारख्या निगेटिव्ह गोष्टी काही सांगायला. आणि मी ती प्रार्थना केली आणि सोडून दिलं. पण मला मागचं चाक हे सारखं हायलाइट होतं आणि एकदा एका या 2-4 दिवसाच्या ध्यानात मी शाळेत जिथं गाडी लावते त्या माझ्या गाडीच्या मागच्या चाकी एक चाकावरच्या जवळ एक नाग दिसला. ही पण गोष्ट ध्यानात. आता ह्याची मला काही लिंक लागली नाही, पण आता ते चाक, गाडी, नाग, ते माणूस पडलेला, माझ्या मुलाच्या बाबतीत हे असं लिंकिंग झालं आणि मी हे आता सांगू शकले तुम्हाला. पण मला खूप मोठं मानसिक धैर्य, प्रार्थना कर आणि सोडून दे, हे मला मिळालं. मी त्या चिंतेत जर राहिले असते तर कदाचित निगेटिव्हिटी खेचली असती. पण हा खूप माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे. खूप खूप धन्यवाद ताई, कोटी कोटी प्रणाम. आणि मी असंच सांगते की हे असं रोज चालत राहू दे. खूप धन्यवाद ताई, धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय का? हा राधिका ताई बोला. आज ना चाफ्याच्या फुलाचा वास येत होता मला. खूप सुंदर आणि छान वाटत होतं. आज्ञाचक्रावर पण खूप स्पंदन होते. असं छान ध्यान झालं. आणि असं काहीतरी ना ह्या घुंगरांचा आवाज येत होता. येत होता का ताई? रोहिणी ताई? धन्यवाद ताई, धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय? मला मला थोडं सांगायचं आहे होतं ते. बोला ना. मला माझी खूप सकाळी पहाटे 4 पासून खूप कंबर दुखत होती, खूपच दुखत होती. मग मी बेड लावला आणि झोपले. मला नंतरच झोप लागली. मग आता झाल्यानंतर एकदम बसली होती. कमी झाली, एकदम कमी झाली. खरंच धन्य आहे तुम्ही. अशी दिवसभर राहू दे म्हटलं, आता काही दुखू नको. खरंच जमत नाही.
आत्मवंदन ताई. आत्मवंदन. जय श्रीराम. जय श्रीराम.